गुंतलेले मनवेडे तुझ्या असावे पर्व दुसरे भाग 74 अंतिम भाग आहे. तो इकडे गावाकडच्या साईडला चालत एवढ्यासाठी आला होता की त्याला पोलिसांच्या हाती लवकर सापडायचं नव्हतं. पोलीस इथे त्याला लवकर शोधू शकणार नव्हते असा त्याचा समज झाला होता. पण लवकरच तो भ्रमनिरास होणार होता त्याचा, जो त्याने कधी आयुष्यातही विचार केला नसेल असा. वेद आज भलताच खुश होता. किस करताना समोर असणारा तिचा चेहरा आठवत होता. किती एकमेकांची सवय होत जाते ना. जेव्हा दुरावा येतो तेव्हा ते प्रकर्षाने जाणवतं. वेदला या क्षणी संध्याला आपल्या कुशीत घेऊन मिठीत घेऊन तिचे केस आपल्या हाताने कुरवाळत झोपायचं होतं. पण आता एक सोडून 2-2 मुलं झाली होती. वाटलं आणि केलं असं करता येणार नव्हतं त्याला. मनाचा डोळ्याला कितीही उंच उभा केला तरी प्रत्यक्षात काहीच करता येणार नव्हतं. ठीक आहे, आपली मुलंही आपल्यासाठी तेवढीच प्रिय आहेत जेवढी संध्या, कदाचित थोडीशी जास्तच. कारण त्यांनी एक असूनही अजून एकचा प्लॅन केला होता. म्हणूनच आज या घरात चिमुकली पावलं पुन्हा लागली होती. तो विचार करतच झोपी गेला. त्याची छान एक झोप झाली होती. किती छान वाटलं त्याला, एकदम फ्रेश वाटलं. छकुलीही उठून बसली होती. त्याने तिला हाताला धरून बाहेर आणलं. बाबा, आपण बाबूला बघायला जाऊया, तिने आपल्या बोबड्या बोलात विचारलं. हो, चल ना. त्याने तसंच हाताला धरून तिला संध्याजवळ घेऊन आला. बाळाला बघून तो फ्रेश झाला. छकुली आजोबांशी खेळायला निघून गेली. ती रात्र खूपच खुशीत गेली त्यांची. बाळाचं आगमन घरात आनंद देऊन गेलं होतं. उद्या सकाळी त्याला अजून एक बातमी आनंदाची मिळणार होती हे त्याला आता तरी माहीत नव्हतं. सुजय रात्री तिथेच राहिला. आजीकडे काही फोन नव्हता. त्याने आजीकडे काय होतं त्यातले खाल्लं आणि तिथेच आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने पुढचा रस्ता पकडला. रोहन ताब्यात असल्यामुळे त्याच्या फोनमध्ये त्याच्या संबंधी असणारे फोन नंबर सर्वच पोलिसांच्या नजरेत होते. त्याच्या एका साथीदाराला पकडण्याचं काम चालू होतं. त्यामुळे रिस्क घेऊन सुजय कॉल करणार नव्हता. आता त्याला कोणती रिस्क नको होती. कदाचित पण तोच थकला असेल आता. त्यामुळेच त्याने कोणालाच फोन न करण्याचं ठरवलं. पण आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचेच आले ना. तो पुन्हा एका गजबजत्या ठिकाणी चालत आला होता. देवेश आता दिवस रात्र आपलं काम करतच होता. तो आपलं स्किल वापरून प्रत्येक सिग्नलचे आणि वेगवेगळ्या प्रसिद्ध ठिकाणांचे कॅमेरे चेक करत होता. अशाच एका ठिकाणी सुजय त्याला दिसला. त्यानंतर त्याने तिथल्या अजून 1-2 कॅमेऱ्यात चेक केलं आणि त्या सर्व कॅमेऱ्यात तो दिसला. त्याला इतका आनंद झाला की विचारूच नका. यावेळी तो अजिबात हलगर्जीपणा करणार नव्हता. त्याने पूर्ण प्लॅन गुप्तपणे बनवला. पोलीस एकत्र जाणार नाहीत. दुसरी गोष्ट, कोणालाच बोंबाबोंब न करता तो प्लॅन करत होता. त्याने मोजक्याच लोकांना यात सामील केलं होतं. डिपार्टमेंटमधून प्रत्येकजण वेगवेगळं कारण काढून बाहेर पडेल. सुजयला शोधायला जातो असं कोणीच बोलणार नाही. डिपार्टमेंटमधून निघालेच तर एखाद्या दुसऱ्या केसचं नाव सांगून निघतील असं ठरवून ठेवलं होतं सगळ्यांनी. गौरी अजूनही रडतच होती. देवेश तिच्या टेबलकडे जाताना उभा राहून तिलाच बघत होता. ह्या मुली कशाला रडतील काही सांगता येत नाही. अभि सांगत होता सकाळपासून रडत आहे. आता काय करावं हिला. काम कुठपर्यंत आलंय? शिकवलं का तुम्ही अभिला? आता पुन्हा बाहेर जावं लागेल.
तो करेल का काम व्यवस्थित? तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं नाही ना? मग तुम्ही अभिला पॉईंट्स तरी सांगा. ती रडते त्याला पूर्णपणे इग्नोर करत त्याने सांगितलं. तसं तिला अजूनच रडू आलं. ती डोळे पुसून त्याच्या मागून गेली. अभिही तिथेच होता. गाडीत बसताच तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. सगळेजण तिच्याकडेच बघत होते. रडायचं असेल तर खाली उतरायचं गाडीतून, त्याने कडक आवाजात ओरडला. तिच्याकडे बघितलं नाही त्याने, पण त्याच्या ओरडण्याने तिने आपला हुंदका कमी केला. पण पूर्ण काही रडणं बंद झालं नव्हतं. तो असा बोलला म्हणून अजूनच कंठ दाटून येत होता तिचा. त्यानं सर्वांसमोर आपल्याला असं बोलावं याचं तिला वाईटही वाटत होतं. गाडी काही सुरू झाली नव्हती जोपर्यंत देवेश सांगत नाही तोपर्यंत. अभि गाडी सुरू करणारही नव्हता. अभिने शेवटी देवेशला हाताला पकडून जाऊ दे असे डोळ्याने सांगितलं. तसा गाडी सुरू करायला सांगून तो समोर बघत होता. अध्येमध्ये मिररमधून तिला बघत होता. प्लॅन सर्वांच्या लक्षात आहे ना? त्याने एकदा नजर मागे करत सर्वांना बघत विचारलं. प्लॅनच्या हिशोबाने सर्व निघाले. ठिकाणावर पोचताच वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड झाले होते. हळूहळू त्याने सांगितलेल्या ठिकाणी ते पोहोचले. त्याने आजूबाजूला चौकशी केली. भाऊ, तुम्ही या माणसाला इथे बघितलंत का? अभिने समोरून येत असलेल्या माणसाला विचारलं. हो साहेब, पण खूप आतमध्ये एका गावात आजीचं घर आहे, तिथे या माणसाला मी जाताना बघितलं. मी चालत आलो म्हणून मला उशीर झाला. इथून 1 तासाच्या अंतरावर आहे बघा आजीचं घर. गाडीने लवकर पोचाल तुम्ही. त्या माणसाने बघितल्याचं सांगितलं. आजीसोबत तिच्या घरी गेल्याचं सांगितलं त्याने. अजूनपर्यंतचा अनुभव बघता तो सांगितलेल्या ठिकाणावरून पळून जाण्यास यशस्वी झाला होता, म्हणून प्रत्येकजण तो बाहेर येण्याची वाट बघत होता. आजची रात्र इथेच बसून काढली होती सर्वांनी. अभिने गाडीने जाऊन सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. थोड्या वेळाने जाऊन दोघे आराम करून येत होते गाडीतून. थंडीही खूप होती, त्यामुळे थोडी विश्रांती गरजेची होती. सकाळ कधी होते असं झालं होतं सर्वांना, पण डोळ्यात तेल घालून सर्व बाजूने वेढून धरलं होतं त्यांनी. गौरीसोबत कोण जाणार हा प्रश्न होता, कारण ती एकटीच लेडीज होती. ह्या टीममध्ये शेवटी देवेश तिच्या सोबतीला आला. बाहेर काळाकुट्ट काळो, तरीही त्याची सोबत गौरीला खूप छान वाटत होती. जीवावर उदार होऊन गुन्हेगाराला पकडणं जरी त्यांचं ध्येय असलं तरी स्वतःला सेफ ठेवणं तितकंच महत्त्वाचं होतं. तिने थोडा वेळ आराम केला. देवेश मात्र लवकर उठून गेला होता. नाही म्हटलं तरी त्याच्यावर पूर्ण टीमची जबाबदारी होती. सगळेच हुशार होते, पण हुशार लोकांना हँडल करायला पण एक सुदृढ नेतृत्व लागतं, ते त्याच्याकडे पुरेपूर होतं. त्याच्या हाताखाली काम करताना कोणालाच काही वाटत नसे. सर्व उत्सुक असत तो सांगेल ते काम करायला. असो, आता सर्वजण त्या घराकडे लक्ष ठेवून होते. मध्यरात्रीही तो निघून जाऊ शकत होता. सगळे आता डोळ्यात तेल घालून तो बाहेर कधी येतो त्याची वाट बघत होते. सकाळ होताच तो बाहेर पडला होता. त्याला बघून सर्व खुश झाले. ह्यावेळी ते त्याला पकडणारच होते. तो जसजसा पुढच्या रस्त्याला लागला तसतसे पोलीस मागून पुढून त्याला घेरत आले. सुजय टेन्शनमध्ये चालत होता. त्याला आपल्यासोबत काय होतंय हे काहीच कळत नव्हतं. सगळे पोलीस आता त्याच्या अगदी जवळ आले होते. तो विचारात चालत असल्यामुळे त्याचा आजूबाजूलाही सध्या लक्ष नव्हतं. तो बेसावध असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत त्याला पकडलं आणि लगेच त्याला गाडीत घातलं.
त्याच्याकडचं सामान बाजूला केलं आणि हातात हातकड्या घातल्या. सगळ्यांची मेहनत कामी आली म्हणून सगळे खुश झाले. तर आपण इतक्या सहज पकडले गेलो म्हणून सुजय खिन्न होऊन बघत होता. आपले सर्व साथीदार पकडले गेले असतील याची त्याला कल्पना नव्हती. पोलीस चौकीत पोचताच त्याला कोठडीत ठेवण्यात आलं. हॅलो समीर, सुजय आमच्या ताब्यात आलाय. देवेशने समीरला आनंदाची बातमी दिली. ग्रेट, थँक्स मित्रा, तू आलास आणि तू फायनली तुझं काम केलंस. आय एम रिअली इम्प्रेस्ड, समीर खुश होत म्हणाला. दोघांनी इकडचं तिकडचं थोडंसं बोलून फोन ठेवून दिला. देवेशच्या जीवाला आत्ता कुठे शांती होती. सुजयला कोठडीत बघून त्याला समाधान वाटत होतं. आत्ता कुठे त्याची मेहनत सार्थकी लागली होती. देवेश इनामदार नाव त्याने आधीच गाजवलं होतं, त्यात अजून एक मोहर लागली होती. जेव्हा समीरने हे सांगण्यासाठी वेदला फोन केला तेव्हा वेद झोपला होता. अजून तरी कामाला जायचं नव्हतं त्याला. फोनच्या रिंगने त्याला जाग आली. हॅलो, बोल समीर, सकाळीच फोन? त्याने आळसावलेल्या आवाजात विचारलं. अजूनही अंथरुणातच होता. एक आनंदाची बातमी आहे, समीर खुश होत म्हणाला. कोणती? वेदने विचारलं. सुजयला पकडलं. समीरच्या ह्या 2 शब्दांनी वेदला अतिशय आनंद झाला. मनावरचा ताण कमी झाला. खरंच? मला माझ्या कानांवर विश्वास बसत नाही. मी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला येतो, वेद म्हणाला. वेद, वेडेपणा करू नको. तू अजून पूर्ण बरा झाला नाहीस. उगाच घरच्यांची धावपळ होते, समीर त्याला समजावत म्हणाला. मी आता बऱ्यापैकी रिकवर झालो आहे. आता मला दुखत नाही. माझं पिल्लूही घरी आलं आहे. त्याच्या पावलांनी घरात आनंदी आनंद आहे. अजून त्यात वाढच होत आहे. मी खूप खुश आहे, वेदने सांगितलं. ह्या एक्साइटमेंटमध्ये त्याने समीरचा फोन स्पीकरवर ठेवला आणि आपली कामं आवरायला घेतली. कधी एकदा सुजयला पोलीस कोठडीत बघतोय असं झालं होतं त्याला. अरे बाबा, कशाला सर्वांची कामं वाढून ठेवतोस? तू 2 दिवस कुठेच जाणार नाहीस, मी आधीच सांगतोय. तो वेदीत तुझ्या मागून धावून हैराण झालाय अगदी. त्याच्याकडे बघून तरी आराम कर घरी. समीरने त्याच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलं होतं. ओके, ठीक आहे म्हणत त्याने फोन ठेवला. नाराज झाला होता. वेदीचा विषय निघाल्याबरोबर तो एकदम गप्प झाला. त्याने जास्त हट्ट केला नाही. जर समीरने वेदीतला मध्ये आणलं नसतं तर कदाचित तो एवढ्यात पोलीस चौकीत जायला निघालाही असता. एवढ्या स्पीडने तो उठला होता. समीरशी बोलता बोलताच तो ब्रश करून चहा घेऊन बाथरूममध्ये पोचला होता. त्याचा फोन स्पीकरवर ठेवून फटाफट आंघोळ केली होती त्याने. इतक्या लवकर सगळं आटोपून तो आपले चप्पल पायात घालणार तर समीरने वेदीची आठवण करून देऊन त्याला थांबवलं होतं. आता तो सोफ्यावर येऊन शांत बसला होता. बोटं एकमेकांत गुंतवणं चालू होतं त्याचं. मनात थांबायचं नव्हतं, पण तब्येतीची बेडी लागली होती. आता वेदीतच आपल्यासोबत आल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. तो काल थकल्यासारखा वाटत होता. आज कामाला गेला असेल. त्याचंही घर आहे, बायको आहे, मुलगा आहे. आपल्याच मागे मागे नाही ना राहू शकत तो. आपल्यासाठी दोघांनीही स्वतःची काळजी न करता धावले होते. तो ते विसरू शकत नव्हता. आज आई असती तर. अचानक त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून पाणी आलं. नाही थांबवू शकला तो. कदाचित वेदीत इथेच असता आणि हे सर्व झालंच नसतं. हा विचार त्याच्या मनाला शिवून गेला. का का आई तू आम्हाला सोडून गेलीस? खूप आठवण येते ग आम्हाला.
तो आता एकटाच बडबड करत होता की बेडवर झोपलेल्या वेदांगना जाग आली. वेद, बाळा का रडतोस? काय झालं? त्यांनी मायेने हात फिरवला डोक्यावरून. तसं वेदने उठून सरळ त्यांना मिठीच मारली. वेदांगना कळेना सकाळीच ह्याला रडायला काय झालं. ए बाळा, वेद ऐक ना, काय झालं बोल. त्यांनी वेदला बाजूला करत विचारलं. त्याला सोफ्यावर बसवत त्याच्या बाजूला बसले. हे पिल्लू त्यांचं जास्त आईच्या बाजूला असायचं. आज असं भावनिक होऊन पहिल्यांदाच बिलगला होता त्यांना. त्यांनाही भरून आलं, कारण माहीत नसताना. त्याला रडताना बघून त्यांनाही वाईट वाटलं. त्यांनी पाठीवर हात फिरवत त्याला शांत केलं. तू सांगशील का काय झालं ते? त्यांनी हळू आवाजात विचारलं. कारण झोपले होते सर्वजण. सुलभा तेवढ्या लवकर उठल्या होत्या. सध्या काही भाजी आणि नाश्त्याला ब्रेड आणि दूध आणायला बाहेर गेल्या होत्या. त्यांची मैत्रीण भेटली, मग त्या तिथेच गप्पा मारत राहिल्या 10 मिनिटं. आता घरात आल्यावर या बापलेकांचं संभाषण थोडंफार कानावर पडलं होतं त्यांच्या. तशा लगबग करत त्या आत आल्या. वेद, काय झालं? तुझं काही दुखत आहे का? त्यांनीही काळजीने विचारलं. त्याने नाही मध्ये मान हलवली. तसं त्या रिलॅक्स झाल्या आणि किचनमध्ये गेल्या. वेदसाठी पाणी आणून दिलं. तुमचं काय असेल ते बोला तुम्ही, मी नाश्ता करते. थोडक्यात काय तर बाप लेकांना बोलायला मोकळी देत होत्या. आता एक एक करत सगळे उठणार होते. त्यामुळे खाण्याची व्यवस्था पहिली करणं गरजेचं होतं. ते किचनमध्ये निघून गेल्या. त्या निघून गेल्यावर वेदांगने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि साईड हग केल्या. का तो एवढा खचला माहीत नव्हतं. झोपेतून उठून ते सरळ त्याच्या बाजूला बसले होते. तो मात्र आंघोळ करून सकाळीच रडत बसला होता. नेमकं काय झालं सांगत नव्हता. त्याला आपल्या जवळ त्याच्या बाबांना बघून खूपच बरं वाटलं. आज त्यांनीही आपल्या अर्धांगिनीला गमावलं होतं. फक्त दुःख कोणाला न दाखवता आपल्यासमोर खंबीर उभे होते ते. त्यांनी त्यालाही कोसळताना बघितलं होतं. हा विचार मनात येताच पुन्हा त्यांच्या मिठीत गेला. तो खंबीर मिठीत गेला. खूप आदर होता तो. आई नसली तरी प्रत्येक वेळी ते उभे राहिले होते आपल्या मुलांसोबत. आणि आजही. बाळा, तुला नाही सांगायचं तर नको सांगू, पण असं रडून नाही चालणार. अजून खूप चढ उतार येतील आपल्या आयुष्यात. खंबीर उभं राहायचं. देव नेहमीच बळ देतो आपल्याला. वेदांगने समजावलं त्याला आणि उठवत होते तर त्याने पुन्हा बसवलं त्यांना सोफ्यावर. याआधी कधीच तो असं वागला नव्हता. त्याच्या अशा वागण्याने तेही थोडे चकित झाले होते आणि सुकावलेही होते मनातून. पुन्हा बसले. डोळ्यांनीच काय झालं असं विचारलं. त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि अजून जवळ बसले. मला आईची खूप आठवण आली. तुम्हाला माहीत नाही, तुम्ही हॉस्पिटलमध्ये तिला नेलं की मला खूप अस्वस्थ व्हायचं. मी देवळात जायचो. तिकडे देवाकडे आईला बरं कर म्हणून साकडं घालायचो. लहान होतो ना तेव्हा. तुम्ही काम आणि आईमध्ये असायचा. मी मात्र आईला प्रत्येक वेळी जवळून बघायचो. आम्हाला वेळ देत नाही ही तक्रार कधी करता आलीच नाही आम्हाला, कारण माहीत होतं मला. म्हणून लांबच राहिलो तुमच्यापासून. वेद हळू आवाजात बोलत होता. त्याला सगळं आठवत होतं लहानपणापासून. कसं बाबांनी सर्व सांभाळलं. आजही आपल्याला खंबीरपणे साथ देत आहेत ते. त्यानं बघितलं होतं. आज बाबाच्या मिठीतही तितकंच सुख असतं, आधार असतो हे अनुभवलं. तो त्यांना पुन्हा मिठी मारत म्हणाला आणि मनसोक्त रडून घेतलं त्याने. वेदांगना स्वतःची तेव्हाची अवस्था आठवली. प्रत्येक संकटात उभे राहिले होते ते, वेदीच्या शेवटच्या क्षणापर्यंत. त्यांच्याही नकळत त्यांचे डोळे ओले झाले होते.
आज त्यांचा मुलगा खऱ्या अर्थाने भेटला होता त्यांना. त्याला द्यायचं राहून गेलं प्रेम ते आता त्याला शेवटच्या श्वासापर्यंत देणार होते. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, तसाच वाईट गोष्टीलाही अंत असतो. बाबा, सुजयला पकडलं पोलिसांनी. देवेश इनामदार म्हणून खूप छान इन्स्पेक्टर आहेत. त्यांनी त्याला हुशारीने पकडलंच. मी खूप खुश आहे. तो त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाला. आज हक्क होता त्या वागण्यात, आई एवढाच. संध्याही उठून आली बाहेर. बाळ झोपलं होतं. बाहेर चाललेली गडबड ऐकून ती बाहेर आली होती. बघितलं तर वेद शांत खांद्यावर डोकं ठेवून वेदांगच्या बाजूला बसला होता. मग तीही जवळ आली. काय झालं बाबा? तिला वाटलं काहीतरी झालं असेल जे तिला सांगत नाही. सुजयला पकडलं पोलिसांनी, वेदांग म्हणाले. वेदने तोपर्यंत वेदितला फोन करून सांगितलं. तोही खुश झाला आणि संध्याही खुश झाली. आज सगळीकडे घरात लाइटिंग लावून घर अगदी सजवून टाकलं होतं त्याने. तो आता एकदम फिट झाला होता. आज बाळाला नाव मिळणार होतं. काय ठेवायचं नाव हेच सर्व ठरवत होते. छान अर्थपूर्ण असं नाव ठेवायचं होतं त्याला. मग ठरलंच, रुद्रांश. वेद आणि संध्याचं रुद्रांश हेच ठेवायचं ठरवलं दोघांनी नाव. संध्याही आज नटून थटून तयार झाली होती. काका एकदम फॉर्मला होता. बाळाला घेऊन फोटो काढणं चालू होतं. संध्याही येणाऱ्या जाणाऱ्यांशी हसून बोलत होती. सगळं छान होतं. त्यांना कळलं होतं देव नुसतं दुःखच देत नाही, तर त्याहून कितीतरी पटीने तो आनंद बहाल करतो. पण देव आमच्याही सोबत कायम आहे. तुमचं असंच प्रेम मिळत राहो. वेद आणि संध्या ह्यांची कथा मी इथेच थांबवत आहे. कारण त्यांचं जीवन कसं जगायचं हे त्यांना कळलं आहे. दुःखात साथीने उभं राहायचं आणि आनंद एकत्र येऊन साजरा करायला शिकले होते ते. आता कितीही संकट आले तरी घाबरणार नव्हते ते. राहुल गावीच खुश होता आणि रोहित सुजयला पकडलं म्हणून खुश होता. हे दुसरं पर्व इथेच संपवत आहे. ही कथा आणि ह्यातले पात्र अगदी मनापासून मी लिहिले. काही गोष्टी ह्या खूप जवळच्या होत्या. वास्तव अनुभव होते तर काही काल्पनिक होत्या. पहिल्यांदा एवढे भाग लिहिले आहेत कथेचे. तुम्ही वाचून अभिप्राय द्याल. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.